हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। इथे मी गोणीसारखी जी शॉपिंग बॅग असते ती घेतलेली। याचं जे मेजरमेंट आहे ते 9.5 बाय 12 इंच आहे। त्यावरती कपडा ठेवायचा आहे। सरळ भाग जो आहे तो वरती आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। फोल्ड करून आपल्याला इथे दोन्ही बाजूने सेंटर असा कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही खडूने सुद्धा मार्क करू शकता। घरातल्याच पडलेल्या वस्तूंपासून तुम्ही हे बनवू शकता। इथे मी सेंटरवरती खडूने सुद्धा मार्क करून घेते म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित दिसेल। तर मी एक प्रिंटेड कपडा घेतलेला आहे आणि एक आपल्याला प्लेन कपडा घ्यायचा आहे। तर प्लेन कपड्याचं जे मेजरमेंट आहे ते 6 बाय 9.5 इंच याचं मेजरमेंट आहे। याचा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि याचा सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे। इथे मी दोन्ही साइडने सेंटर जो आहे तो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर हा सेंटर आणि जो प्रिंटेड कपड्यावरचा सेंटर आहे तो आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा। दोन्ही सेंटर मी खडूने सुद्धा मार्क करून घेतले आणि अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवलेला आहे। कपड्याचा सरळ भाग वरती आहे। अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा, इथे पिनअप करून घ्यायचं आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करायचं। दुसऱ्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून पिनअप करून घ्यायचं आणि आपल्याला चौघ बाजूंनी शिवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूंनी, म्हणजे रफ एजेस दिसणार नाहीत। तर खूप सुंदर असं हे तयार होतं। तर सगळ्या बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे आणि असा एक सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर वरून आपण 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर हे मार्किंग जे आहे आपल्याला इथे एक्स्ट्रा पॉकेट तयार करायचं आहे। तर 1.5 इंचावरती मार्किंग करून सरळ लाईन जी आहे ती ओढून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे ही लाईन आणि असे आपले 2 भाग तयार होतात। त्यानंतर आपल्याला इथे झिप लागणार आहे। झिपची लांबी जी आहे ती मी 9.5 इंच घेतलेली आहे आणि इथे कपडा सुद्धा आपल्याला लागणार आहे। झिप आणि कपडा लागणार आहे। तर कपड्याचं माप तुम्हाला मी सांगून देते। तर 9.5 बाय 7.5 इंच याचं मेजरमेंट आहे कपड्याचं। म्हणजे अस्तर तुम्ही कोणतेही इथे घेऊ शकता। झिपचा सरळ भाग कपड्यावरती ठेवायचा आहे, त्यानंतर आपल्याला अस्तर यावरती ठेवायचं आहे आणि असं सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी असं सरळ शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं। फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर टॉप स्टिच मी ते करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हा जो पीस आहे अस्तरचा तो अशा पद्धतीने झिप वरती ठेवायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने सरळ भाग वरती करायचा आणि जो उरलेला तुकडा होता कट केला तो यावरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला हा पीस जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे। तर बऱ्याच ताईंची कमेंट होती की अशा पद्धतीने तुम्ही झिप कशी लावतात। तर मी अशा पद्धतीने लावते, ती तुम्हाला मशीनवरती सुद्धा करून दाखवत आहे मी। तर हे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। तुम्हाला मी परत सांगते, तर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे की आपल्याला झिपचा वरचा भाग जो आहे तो जो आपला तुकडा आहे कपड्याचा त्यावरती आपल्याला टॉप स्टिच करायचा आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। असा आपला सिंगल पीस तयार झालेला आहे। त्यानंतर हे पॉकेट जे आहे ते सरळ शिवून घ्यायचे आहेत। तर आपल्याला इथे झिप रनर टाकायचा आहे झिपमध्ये। तर झिपचा भाग शिवायचा नाही, झिपचा खालचा भाग शिवून घ्यायचा आहे किंवा नंतर तुम्ही हा भाग शिवला तरीही चालेल। जेव्हा तुम्ही रनर टाकणार त्यानंतर तुम्हाला हे दोन्ही जे भाग आहेत ते तुम्ही शिवू शकतात। तर मी इथे रनर टाकलेला नाहीये त्यामुळे अर्धाच भाग मी ते शिवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे टॉप स्टिच करून झालेला आहे। हा भाग जो आहे तो जॉईन करून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये रनर टाकायचा आहे। तर कोणताही एक भाग कट करून घ्यायचा झिपचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने रनर टाकायचं। रनर खूप इझिली आतमध्ये जातं झिपच्या। तर अशा पद्धतीने रनर जे आहे ते पटकन तुम्ही टाकू शकतात ही जी पद्धत वापरली तर मी याचा एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने मी यामध्ये रनर जे आहे ते एक टाकून घेतलेला आहे। तर इथे आपल्याला एक्स्ट्रा जो पॉकेट आहे ते तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरी झिप घ्यायची, याची सुद्धा लांबी जी आहे ते 9.5 इंच आहे आणि 2 भाग वेगवेगळे करून घ्यायचे। सरळ भाग आपल्याला कपड्यावरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी। त्यानंतर आपल्याला अस्तर लागणार आहे। अस्तरची लांबी आणि रुंदी सेम आहे 9.5 बाय 12 इंच। अशा पद्धतीने झिप वरती आपल्याला ठेवायचं आणि झिप वरतीच आपल्याला हा भाग जो आहे तो अस्तरचा शिवून घ्यायचा दोन्ही बाजूने। त्यानंतर साइडने जो ओपन भाग आहे तिथून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे। व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला वरती जे आहे ते टॉप स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने झिपच्या खाली। तर दोन्ही बाजूंनी मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक रनर टाकायचा आहे।
तर हे छोटं पॉकेट आहे, छोटं पर्स आहे, त्यामुळे आपण एक रनर टाकत आहोत। तर अशा पद्धतीचे पर्स बनवून तुम्ही सेल सुद्धा करू शकतात आणि असे पर्स जे आहे ते मी घरीच बनवलेले आहे। फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला फक्त झिप आणि रनर जे आहे ते विकत आणावं लागेल। अशा पद्धतीचे पर्स तुम्ही बाजारात सेल करू शकतात। मार्केटमध्ये असे पर्स जे आहेत ते बरेचसे महाग मिळतात, तर तुम्ही अशा पद्धतीचे पर्स घरीच बनवू शकता। तर जो आतला भाग आहे तो आपल्याला आता बाहेर काढायचा आहे, व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा पीस ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने अस्तरमधून आपल्याला हा भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। ब्लाउज पीसच्या उरलेल्या तुकड्यांचा तुम्ही असा वापर करून असे छोटे छोटे पर्स बनवून तुम्ही सेल करू शकतात आणि पैसे कमवू शकतात। तर अशा पद्धतीने आतून कपडा जो आहे तो मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा जो झिप आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आणि दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि मी लगेचच पाइपिंग सुद्धा करून घेणार आहे। तर पाइपिंग मी तुम्हाला इथे करून दाखवते। तर अशा पद्धतीने सरळ कपडा शिवून घेतला मी, त्यानंतर असं फोल्ड करायचं, असं फोल्ड करून डबल फोल्ड करून आपल्याला इथे पाइपिंग करून घ्यायची आहे। तर दोन्ही भाग ओपन असले नाही पाहिजे, तर दोन्ही भाग जे आहे ते मी इथे शिवून घेतलेले आहे, पाइपिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो आहे तो झिपचा भाग ओपन करायचा आणि आतला भाग आपल्याला बाहेर काढून घ्यायचा। अशा पद्धतीने कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे। इथे आपण बेस पण कट केलेला नाहीये, तर खूप सोपी पद्धत आहे। ज्यांना फक्त शिवणकाम येतं, फक्त शिलाई मारता येते, ते सुद्धा हे बनवू शकतात। खूप सोपी पर्स आहे ही। तर आपली 2 पॉकेटवाली पर्स जी आहे ती तयार झालेली आहे। आपण डिझाईन करून म्हणजे प्रिंटेड कपडा आणि प्लेन कपडा वापरून डिझाईनची अशी पर्स आपण तयार केलेली आहे। मधून सुद्धा आपल्याला खूप क्लीन अँड क्लिअर दिसतं, कुठेही रफ एजेस दिसणार नाही, तशा पद्धतीने आपण हे तयार केलेली आहे। तर याची जी रुंदी आहे ती 9 इंच तयार झालेली आहे आणि उंची जी आहे ते 5.25 इंच तयार झालेली आहे। तर यामध्ये पुढच्या बाजूला तुम्ही इथे पैसे ठेवू शकता किंवा मोबाईल सुद्धा ठेवू शकतात आणि इथे मी मोबाईल ठेवणार आहे। तर बघू शकता किती सुंदर ही तयार झालेली आहे, आतमध्ये कुठेही रफ एजेस दिसणार नाही, तशा पद्धतीने हे तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।